नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 11वी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामधील प्रकरण 5 कंपनीचे सभासद हे प्रकरण आपण बघतोय. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण कंपनीचे सभासद या प्रकरणामध्ये आपल्याला नक्की काय अभ्यास करायचा आहे याचा विचार जो आहे तो विचार आपण केलेला आहे. त्या अनुषंगाने आपण कंपनीचे सभासद जे आहे या सभासदाचा अर्थ जो आहे तो अर्थ बघितला. तर कंपनीच्या सभासदासाठी दोन प्रामुख्याने महत्त्वाचे निकष आहेत, ते म्हणजे कंपनीचे भाग खरेदी करणं आणि त्या भागधारकाची कंपनीच्या सभासद नोंदवहीमध्ये नोंद जी आहे ती नोंद होणं. आता व्यवहारामध्ये आपण सभासद आणि भागधारक हे एकाच अर्थाने वापरतो, परंतु सभासद ही संकल्पना वेगळी आहे आणि भागधारक ही संकल्पना वेगळी आहे. काही वेळेस सभासद हा भागधारक असेलच याची शक्यता नसते आणि काही वेळेस भागधारक हा कंपनीचा सभासदच असेलच याची शक्यता जी आहे ती शक्यता नसते. त्या अनुषंगाने आपण नक्की सभासद म्हणजे कोण आणि भागधारक जो आहे तो भागधारक म्हणजे कोण याचा विचार जो आहे तो विचार आपण केला. त्यानंतर त्याचे जे निकष आहे, सभासद आहे परंतु भागधारक त्याने नाही, म्हणजे तो कंपनीचा सभासद आहे, सभासद नोंदवहीमध्ये त्याची नोंद आहे, परंतु त्याने कंपनीचे भाग जे आहे ते भाग खरेदी केलेले नाही, अशी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा विचार आपण केला. आणि त्याचप्रमाणे दुसरी जी परिस्थिती आहे, त्याने कंपनीचे भाग खरेदी केलेले आहे, परंतु त्याचे कंपनीचे सभासद नोंदवहीमध्ये किंवा त्याची सभासद म्हणून नोंद जी आहे ती नोंद नाही. या दोन्ही गोष्टींचा विचार जो आहे तो विचार आपण केला. त्यानंतर कंपनीचे सभासदत्व जे आहे तर त्याची पात्रता जी आहे, सभासदत्व मिळवण्यासाठी कोणती पात्रता किंवा कोणते निकष जे आहे त्या निकषांचा विचार केला. मग कोणती व्यक्ती कंपनीची सभासद होऊ शकते आणि त्याचप्रमाणे कोणत्या संस्था या कंपनीच्या सभासद होऊ शकतात आणि होऊ शकत नाही याचा सविस्तरपणे विचार जो आहे तो विचार आपण मागच्या तासाला आपण केलेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे की कंपनीचे सभासदत्व आहे, तर या सभासदत्वाचे संपादन जे आहे ते संपादन म्हणजे काय, तर कंपनीचे सभासदत्व जे आहे हे सभासदत्व कशा प्रकारे मिळवता येईल याचा विचार आपल्याला करायचा आहे. आता इथे आपण परत तो तक्ता जो आहे तो तक्ता सविस्तरपणे बघितलेला आहे की कंपनीच्या सभासदत्वासाठी पात्रता काय आहे. व्यक्ती जे आहे तर कोणत्या व्यक्ती तिथे अल्पवयीन व्यक्ती जी आहे ती होऊ शकत नाही, दिवाळखोर होऊ शकत नाही, मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती होऊ शकत नाही, विदेशी नागरिक होऊ शकते आणि हिंदू अविभक्त कुटुंबाचा कर्ता जो आहे तो कंपनीचा सभासद होऊ शकतो. कंपन्यांच्या बाबतीमध्ये ज्या नोंदणीकृत कंपन्या आहेत त्या कंपन्या कंपनीच्या सभासद होऊ शकतात. बाकी ज्या संस्था आहेत म्हणजे ज्या व्यवसाय संघटना आहे या व्यवसाय संघटना कंपनीच्या सभासद होऊ शकत नाही. त्या अनुषंगाने कंपनी जी आहे ही कंपनीची सभासद होऊ शकते, सहकारी संस्था होऊ शकते, मर्यादित भागीदारी संस्था होऊ शकते, परंतु हिंदू अविभक्त कुटुंब आणि भागीदारी संस्था या कंपनीच्या सभासद होऊ शकत नाही. आणि विश्वस्त संस्था जी आहे ही संस्थासुद्धा नोंदणीकृत असल्यामुळे कंपनीचे सभासद जे आहे ते सभासद होऊ शकते. आता आपल्याला बघायचं आहे की कंपनीचं सभासदत्व जे आहे ते सभासदत्व कशा प्रकारे प्राप्त करता येईल, सभासदत्वाचे संपादन. मग ते सभासदत्व कसे मिळवता येईल किंवा कसे प्राप्त होते, तर त्याचे जे काही घटक आहेत त्या घटकांचा विचार आपण करूया. तर घटनापत्रकाची सदस्यता घेऊन, तर घटनापत्रक जे आहे या घटनापत्रकावरती ज्या व्यक्ती सह्या करतात, तर घटनापत्रकावरती सह्या करणाऱ्या व्यक्ती ज्या आहे या कंपनीच्या सभासद ज्या आहे त्या सभासद बनतात. आपण बघितलेलं आहे की कंपनीची नोंदणी करताना घटनापत्रक जे आहे हे घटनापत्रक आणि नियमावली हे दोन दस्तऐवज जे आहे हे दोन्ही दस्तऐवज नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल करावे लागतात आणि त्याच्यावरती संचालकांच्या सह्या ज्या आहेत त्या सह्या असणं आवश्यक आहे. मग इथे या घटनापत्रकावरती जे संचालक सह्या ज्या आहे ते सह्या करतात किंवा जे सभासद जे आहे ते सह्या करतात, तर हे जे सभासद आहे हे जे आहे या व्यक्तींना जे आहे कंपनीचं सभासदत्व जे आहे हे सभासदत्व प्राप्त होत असतं. म्हणजे घटनापत्रकावरती ज्या व्यक्ती सह्या करतात त्या व्यक्तींना कंपनीचं सभासदत्व जे आहे ते सभासदत्व प्राप्त होतं. मग इथे जर बघितलं गेलं
तर ती किमान सभासद संख्या जी आहे ती किमान सभासद संख्या आपण तिथे विचारात घेतलेली आहे. सार्वजनिक कंपनी जी आहे तिच्यासाठी 7, खाजगी कंपनीसाठी 2 आणि एक व्यक्ती एक कंपनीसाठी एक सभासद जे आहे त्या व्यक्तीची घटनापत्रकावरती सही जी आहे ती सही असणं आवश्यक आहे. मग ह्या घटनापत्रकावरती ज्या व्यक्ती सह्या करतात या व्यक्तींना कंपनीचं सभासदत्व जे आहे ते सभासदत्व प्राप्त होतं. त्यानंतर दुसरा मार्ग जो आहे तो म्हणजे कंपनीचे भाग खरेदी करून आपण सभासदत्व होण्याचे जे 2 महत्त्वाचे निकष बघितले तर ते म्हणजे कंपनीचे भाग खरेदी करण्याचा लिखित करार. मग त्या अनुषंगाने ज्या व्यक्तीला कंपनीचे भाग खरेदी करायचे असतात ती व्यक्ती कंपनीकडे अर्ज जो आहे तो अर्ज करते आणि कंपनीने जो तो अर्ज स्वीकारला आणि तो अर्ज स्वीकारून जर त्या व्यक्तीला कंपनीच्या भागांचे वाटप जर केले तर त्या व्यक्तीला कंपनीचे सभासदत्व जे आहे ते सभासदत्व प्राप्त होते. त्यानंतर अभौतिक किंवा डिमटेरियलाइज स्वरूपात भाग जे आहे ते धारण करणं. आपण बघतो की आता सगळीकडे ऑनलाईन पद्धतीने व्यवहार जे आहे ते व्यवहार होतात. मग तिथे जे आहे तर भागपेढीच्या माध्यमामध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये भाग जे आहे ते भाग धारण केले जातात. मग एखाद्या व्यक्तीच्या नावावर असलेले भाग तिथे भागपेढी जी आहे डिपॉझिटीमध्ये लाभप्रद मालक म्हणून नोंदवलेले असतात. म्हणजे ज्या व्यक्तीचे एखाद्या त्या व्यक्तीच्या नावावरती जर भाग त्या डिपॉझिटरीमध्ये लाभप्रद मालक म्हणून जर नोंदवलेले गेले असतील तर तो व्यक्ती जो आहे तो व्यक्ती कंपनीचा सभासद जो आहे तो सभासद म्हणून ओळखला जात असतो. त्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे भाग संक्रमण जे आहे. या भाग संक्रमणाद्वारे तिथे भाग हस्तांतर आहे आणि त्यानंतर भाग संक्रमण जे आहे ते संक्रमण. आता भाग हस्तांतर आणि भाग संक्रमण या दोन्ही प्रक्रिया ज्यावेळेस आपण विचारात घेतोय तर भाग हस्तांतर जे आहे ही भाग हस्तांतर त्या व्यक्तीने स्वतःहून केलेली क्रिया असते आणि भाग संक्रमण जे आहे ते विशिष्ट परिस्थितीमध्ये कायद्याच्या तरतुदीनुसार भागांचं हस्तांतरण जे आहे ते भागांचं हस्तांतरण होत असतं. आता भाग हस्तांतर करून मग एखाद्या व्यक्तीने विद्यमान भागधारकाकडून भाग जे आहे ते भाग खरेदी केलेली असेल आणि त्याला कंपनीने मान्यता दिलेली असेल. म्हणजे एक भाग हस्तांतर म्हणजे काय तर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीने भाग जे आहे ते भाग खरेदी करणं, बरोबर. मग तिथे जर एखाद्या व्यक्तीने आपले भागांची विक्री दुसऱ्या व्यक्तीला केलेली असेल तर ज्या व्यक्तीने कंपनीचे भाग खरेदी केलेले आहे त्या व्यक्तीला कंपनीचं सभासदत्व जे आहे ते सभासदत्व प्राप्त होते. त्यानंतर सभासदाचा मृत्यू झाला, त्याला दिवाळखोर म्हणून घोषित केलं किंवा त्याचं मानसिक संतुलन बिघडलं तर त्याचे भाग जे आहे ते भाग कायदेशीर प्रक्रियेद्वारे त्याच्या कायदेशीर वारसाकडे जे आहे त्या कायदेशीर वारसाकडे हस्तांतरित केले जातात. याला भाग संक्रमण म्हणतात. मग त्याच्या कायदेशीर वारस जो आहे त्या कायदेशीर वारसाला तिथे कंपनीचं सभासदत्व जे आहे ते सभासदत्व प्राप्त होतं. मग तिथे जी परिस्थिती आहे मग सभासदाचा जर मृत्यू झाला तर त्याचे भाग जे आहे तर त्याचे भाग त्याच्या कायदेशीर वारसाकडे जे आहे ते कायदेशीर वारसाकडे जातात. त्या व्यक्तीला जर न्यायालयाने दिवाळखोर जर घोषित केलेलं असेल तर जी अधिकृत व्यक्ती जी आहे ती अधिकृत व्यक्ती कायद्याने जी नेमलेली आहे त्या व्यक्तीकडे त्याचे भाग जे आहे ते भाग हस्तांतरित होत असतात. आणि एखाद्या व्यक्तीचं मानसिक संतुलन जर बिघडलं गेलं तर त्याचे भाग जे आहे ते भाग प्रशासक जो नेमलेला असतो त्या प्रशासकाकडे त्याचे भाग जे आहे ते भाग तिथे हस्तांतरित जे आहे ते हस्तांतरित होत असतात आणि त्यामुळे त्या व्यक्तीला कंपनीचं सभासदत्व जे आहे ते सभासदत्व प्राप्त होत असतं. त्यानंतर एक व्यक्ती कंपनीची नामनिर्देशित व्यक्ती जी आहे ती व्यक्ती. आता एक व्यक्ती कंपनीच्या सभासदाचा मृत्यू झाल्यास एक व्यक्ती एक कंपनी त्याच्यामध्ये एकच सभासद किंवा एकच व्यक्ती आणि एकच कंपनी. मग त्या व्यक्तीचा मृत्यू जर झाला तर त्याने घटनापत्रकामध्ये ज्या व्यक्तीच्या नावाचा नामनिर्देश केलेला असतो त्या व्यक्तीकडे त्याच्या भागाचं हस्तांतरण जे आहे ते हस्तांतर होतं आणि त्यामुळे त्या व्यक्तीला कंपनीचं सभासदत्व जे आहे ते सभासदत्व तिथे प्राप्त होत असतं. त्यानंतर मूकसंमतीने सभासद प्राप्त. आपण बघितलं की मूकसंमती जी आहे ती मूकसंमतीने सभासदत्व प्राप्त जे आहे ते मूकसंमतीने प्राप्त कशा प्रकारे जे आहे ते होतं. तर आपण तिथे ज्यावेळेस तो
भागधारक तो जो आहे तो सभासद आहे परंतु भागधारक नाही. हे ज्या वेळेस आपण ही जी परिस्थिती बघितली त्यावेळेस आपण बघितलेलं होतं की त्या सभासदाने मूकसंमतीने त्याला संमतीपत्र जे आहे ते संमती दिलेलं असतं. मग तिथे ज्या व्यक्तीचे नाव सभासद नोंदवहीमध्ये काय झालेलं आहे, चुकून आलेलं आहे किंवा तो सभासद नाही आहे परंतु तो सभासद असल्याचं दाखवतो आणि सभासद नोंदवहीमध्ये तो नाव जो आहे तो नाव राहू देतो आणि चूक जी आहे ती दुरुस्त करत नाही. मग अशा व्यक्ती सभासदत्व नाकारण्यापासून जे आहे ते रोखले जाते आणि ती व्यक्ती कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी सुद्धा सभासद म्हणून जबाबदार जी आहे ती जबाबदार असली असते. मग अशा प्रकारे त्या व्यक्तीला कंपनीचं सभासदत्व म्हणजे त्याने भागही खरेदी केलेले नाही, फक्त त्याचं नाव जे आहे तेच नाव सभासद नोंदवहीमध्ये जे आहे ते सभासद नोंदवहीमध्ये आहे. त्यामुळे त्याला कंपनीचं सभासदत्व जे आहे ते सभासदत्व जे आहे ते प्राप्त होत असतं. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे सभासदत्वाची संपुष्टता. सभासदत्व जे आहे ते सभासदत्व त्याचं कशा प्रकारे रद्द जे आहे किंवा कशा प्रकारे संपुष्टात येतंय याचा विचार जो आहे तो विचार आपण करूया. वरती जी परिस्थिती आपण सभासदत्व मिळवण्याची परिस्थिती बघितलेली आहे त्याच अनुषंगाने काही मुद्दे जे आहे ते काही मुद्दे आपल्याला इथे बघता येणार आहे. पहिलं जे आहे ते म्हणजे भाग हस्तांतर. भाग हस्तांतर आपण बघितलं की भाग हस्तांतर म्हणजे काय, भागांची खरेदी विक्री. मग एखाद्या व्यक्तीने कंपनीचे भाग खरेदी केलेले आहे त्याला कंपनीचं सभासदत्व प्राप्त झालं, परंतु त्याने त्या भागांची विक्री दुसऱ्या व्यक्तीला म्हणजेच त्या भागांचं जर हस्तांतर केलं तर तिथे त्याचं सभासदत्व जे आहे ते सभासदत्व संपुष्टात जे आहे ते संपुष्टात येतं. त्यानंतर जेव्हा भागधारकाचा मृत्यू जो आहे तो मृत्यू होतो, तो दिवाळखोर म्हणून घोषित केला जातोय किंवा त्याचे मानसिक संतुलन ज्यावेळेस बिघडते तर त्यावेळेस सुद्धा त्यावेळेची जी परिस्थिती आहे त्यावेळेस त्याचे कायदेशीर वारस जो आहे किंवा न्यायालयाने जी व्यक्ती नियुक्त केलेली आहे किंवा जो प्रशासक आहे त्याच्याकडे त्याचे भाग जातात. मग त्यामुळे साहजिकच त्याच्या भागाचं कायदेशीररित्या हस्तांतरण जे आहे ते हस्तांतर म्हणजे भाग संक्रमण होतं आणि त्याचं सभासदत्व जे आहे ते सभासदत्व संपुष्टात येतं. त्यानंतर जेव्हा कंपनी स्वतः कंपनीला जे आहे तर कंपनीला स्वेच्छेने भाग परत करणे जे आहे ते स्वेच्छेने भाग परत करणं. त्यानंतर कंपनीच्या भागधारणा अधिकाराचा वापर जो आहे तो वापर तिथं केला जातो. आता इथे सभासदत्व संपुष्टात, कंपनीला स्वेच्छेने भाग परत करणे. मग तिथे काही वेळेस कंपनी आपले भाग जे आहे ते भाग स्वतःच खरेदी करण्याची तयारी जी आहे ती तयारी दर्शवते आणि भागधारक ते भाग कंपनीला परत जे आहे ते परत विक्री करतात आणि तिथे जे आहे त्या तिथे कंपनीला ते भाग विकतात आणि तिथे त्या व्यक्तीचं सभासदत्व जे आहे ते सभासदत्व संपुष्टात येतं. त्यानंतर थकबाकीदार भागधारक जे आहे ते थकबाकीदार भागधारक. आता थकबाकीदार म्हणजे काय, तर भागांवरची जी रक्कम आहे ती रक्कम कंपनीने जर टप्प्याटप्प्याने मागवलेली असेल म्हणजे हप्त्याने ती रक्कम मागवलेली असेल आणि जर असं त्या भागावरील हप्त्याची रक्कम जी आहे ती वारंवार मागणी करून देखील जर भागीदारकाने जर दिली नाही म्हणजे त्या भागधारकाने त्या भागांची थकबाकी जी आहे ती जर कंपनीकडे जमा केली नाही तर कंपनी ते भाग जे आहे ते भाग कंपनी काय करते, ते भाग कंपनी जप्त करते आणि ते भाग जर कंपनीने जप्त केले तर त्या व्यक्तीचं सभासदत्व जे आहे ते सभासदत्व संपुष्टात जे आहे ते संपुष्टात येत असते. त्यानंतर पुढची जी परिस्थिती आहे ते म्हणजे धारणाधिकाराचा. त्यानंतर स्वेच्छेने भाग जे आहे ते स्वेच्छेने भाग परत केले जातात किंवा भागधारणाधिकाराचा उपयोग जो आहे तो भागधारणाचा अधिकार. मग तिथे जे आहे तर जोपर्यंत ती व्यक्ती त्या भागाची रक्कम जी आहे ती रक्कम भरत नाही तोपर्यंत म्हणजे धारणाधिकार जे आहे ही संकल्पना आपल्याला इथं विचारात घ्यावी लागेल. तर धारणाधिकार जो आहे तो धारणाधिकार म्हणजे काय, तर जोपर्यंत कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम सभासद परत करत नाही म्हणजे भाग जी आहे ही आपण काय म्हणतोय, भागधारकाची मालमत्ता आहे. मग मालमत्ता असल्यामुळे तो त्याच्यावरती कर्ज घेतो, परंतु जर त्या भागधारकाने त्या भागांवरती कर्ज जे आहे ते कर्ज घेतलेले असेल आणि कर्जाची रक्कम जी आहे ती रक्कम परत केलेली नसेल तर ते जे भाग आहे ते भाग कंपनीकडे काय येतात, तारण म्हणून जे आहे ते तारण म्हणून येतात. मग जोपर्यंत ती रक्कम तो परत करत नाही तोपर्यंत ते भागधारकाकडे हस्तांतरण जे आहे ते हस्तांतरण करत नाही.
मग अशा प्रकारे कंपनीने धारणाधिकाराचा वापर जो आहे तो वापर जर केला तर कंपनीच्या त्या भागधारकाचं किंवा त्या व्यक्तीचं सभासदत्व जे आहे ते सभासदत्व संपुष्टात येत असतं. त्यानंतर अग्रहक्क भागांची परतफेड. तर अग्रहक्क भागाचे जे प्रकार आहेत तर त्या प्रकारानुसार एक प्रकार जो आहे तो म्हणजे परतफेडीचे अग्रहक्क भाग जे आहे ते परतफेडीचे अग्रहक्क भाग. मग या अग्रहक्क भागाची ठराविक कालावधीनंतर परतफेड जी आहे ती परतफेड केली जाते. आपण बघतोय की भागांची विक्री करून जे भांडवल उभं केलं जाते ते कंपनीमध्ये कायमस्वरूपी असते. परंतु अग्रहक्क भागाचा एक प्रकार असा आहे की त्याची कंपनीला त्याला परतफेडीचे अग्रहक्क भाग असे म्हणतात आणि त्याची कंपनीला ठराविक कालावधीनंतर परतफेड करावी लागते. तो ठराविक कालावधी संपल्यानंतर कंपनी त्याची परतफेड करते आणि त्या व्यक्तीचे सभासदत्व जे आहे ते सभासदत्व संपुष्टात येतं. त्यानंतर चुकीच्या विधानामुळे सभासदाची फसवणूक. मग माहितीपत्रक जे आहे तर कंपनीचे भाग खरेदी करण्यासाठी हा दस्तऐवज जो आहे हा दस्तऐवज प्रसिद्ध केला जातो हे आपण बघितलेलं आहे. मग तिथे या माहितीपत्रकामध्ये जर एखादं चुकीचं विधान केलेलं असेल आणि त्या विधानामुळे जर सभासदाची फसवणूक जी आहे ती फसवणूक झालेली असेल तर तो कंपनीबरोबरचा भाग खरेदी करण्याचा करार जो आहे तो करार रद्द करतो आणि किंवा कंपनीबरोबरचा त्याचा सभासदत्वाचा करार जो आहे तो करार रद्द करतो आणि त्याचं सभासदत्व संपुष्टात येतं. आणि त्यानंतर पुढची परिस्थिती जी आहे ती म्हणजे कंपनीचं विसर्जन झाल्यावर. कंपनीचं विसर्जन म्हणजे कंपनी ज्यावेळेस तिथे बंद केली जाते, कंपनी पूर्णपणे बंद होते, त्यावेळेस तिथे त्या सभासदत्व जे आहे ते सभासदत्व संपुष्टात जे आहे ते संपुष्टात येत असतं. आता आपल्याला पुढचं जे बघायचं आहे ते म्हणजे सभासदांचे अधिकार, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या ज्या आहे ते जबाबदाऱ्या. आता तिथे जे आहे तर अधिकार जे आहे ते अधिकार आणि कर्तव्य आणि जबाबदाऱ्या. आता अधिकाराचा जर विचार केला गेला तर जे अधिकार प्राप्त होत आहेत त्या अधिकारांचा लाभ घ्यावा लागतो किंवा ते उपभोगले जे आहे ते उपभोगले जातात. जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यांची पूर्तता केली जाते आणि जी जबाबदारी जी आहे ती जबाबदारीचं दायित्व किंवा ती जबाबदारी जी आहे ती जबाबदारी पार पाडली जाते. अधिकार उपभोगणं, कर्तव्य जे आहे ते कर्तव्य पार पाडणं आणि जबाबदारी जी आहे ती जबाबदारी सांभाळणं, या अनुषंगाने कंपनीच्या सभासदांचे अधिकार जे आहेत ते अधिकार आपण सर्वप्रथम बघूया. तर सर्वप्रथम जे आहे ते म्हणजे कंपनीचे पुस्तकं दस्तऐवज प्राप्त करण्याचा अधिकार. आता कंपनीचे पुस्तकं दस्तऐवज, तर कंपनीचे सगळ्यात महत्त्वाचे जे दस्तऐवज आहे यामध्ये घटनापत्रक आणि नियमावली. मग त्या अनुषंगाने घटनापत्रक, नियमावली, हिशोब तपासणीचा अहवाल, संचालकाचा अहवाल, जमा खर्चाची पुस्तकं या सर्वांची प्रत मिळवण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार कंपनीच्या सभासदाला असतो. याशिवाय सभासदाची नोंदवही, कर्जरोख्यांची तारण नोंदवही, इतिवृत्त नोंदवही, सभेसाठी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींचे दस्तऐवज, सादर करावी लागणारी विवरणपत्रे हे सर्व तपासण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार म्हणजे कंपनीचे जे काही महत्त्वाचे पुस्तकं आहे, दस्तऐवज आहे, आर्थिक हिशोबपत्रक आहे, ही सर्व तपासण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार तिथे सभासदाला प्राप्त होत असतो. त्यानंतर कंपनीचे मूलभूत निर्णय घेण्याचा अधिकार. तर कंपनीच्या सभासदांना सभेमध्ये तिथे निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार प्राप्त होतो. कंपनीच्या सभा ज्या आहे या सभेमध्ये कंपनीचे सर्व सभासद जे आहे ते सभासद एकत्र येतात आणि या सभेमध्ये त्यांना कंपनीच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाचे किंवा मूलभूत निर्णय जे आहे तो निर्णय घेण्याचा अधिकार असतो. मग त्या अनुषंगाने कंपनीच्या कार्यालयीन पत्त्यामध्ये बदल, कंपनीच्या भाग भांडवलात वाढ करणे, उद्दिष्ट कलमात बदल, नियमावलीत बदल, कंपनीचे अधिग्रहण किंवा विलिनीकरण, एकमेव विक्री एजंटाची नेमणूक किंवा कंपनीचे विसर्जन म्हणजे कंपनीच्या घटनापत्रकामध्ये बदल जो आहे तो बदल करणं किंवा कंपनीच्या इतर महत्त्वाच्या बाबत निर्णय जो आहे तो निर्णय घेण्याचा अधिकार सभासदांना प्राप्त होत असतो. त्यानंतर सर्वसाधारण सभांमध्ये सहभागी होण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार
कंपनीच्या सभासदांना सर्व प्रकारच्या सभांच्या सूचना व कार्यक्रम पत्रिका मिळवणं, सभांना उपस्थित राहणं किंवा आपल्याद्वारे प्रतिनिधीची नेमणूक करणं, सभेच्या चर्चेमध्ये सहभागी होणे, मतदान करणं, विशेष सर्वसाधारण सभा बोलवणं, अशा प्रकारचे सभेच्या बाबतीमध्ये अधिकार जे आहेत ते अधिकार तिथे प्राप्त होत असतात. त्यानंतर संचालकाची नेमणूक तसेच बडतर्फ करण्याचा अधिकार. कंपनीचे व्यवस्थापन बघण्यासाठी संचालकाची नेमणूक केली जाते. मग ह्या संचालकाची नेमणूक करणं आणि त्याला त्याच्या पदावरून काढून टाकण्याचा अधिकार जो आहे हा अधिकार तिथे सभासदांना प्राप्त होत असतो. त्यानंतर कंपनीचे वार्षिक जमा खर्च व हिशोब तपासणी जी आहे ती हिशोब तपासणी चा अधिकार जो आहे, मग तिथे ते दस्तऐवज त्याला बघण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार तिथे प्राप्त होतोच. त्याचप्रमाणे तिथे कंपनीच्या वार्षिक जमा खर्चाला मान्यता जी आहे ती मान्यता देण्याचा त्यांना अधिकार असतो. हिशोब तपासणीसाठी नेमणूक करणं, त्याचं मानधन ठरवणं आणि त्याला त्याच्या पदावरून काढून टाकणं, अशा प्रकारचे अधिकार जे आहे ते अधिकार तिथे तिथे जे आहे ते हिशोबाच्या बाबतीत किंवा कंपनीचे हिशोब तपासणीच्या बाबतीत यांना ते अधिकार प्राप्त होतात. त्यानंतर कंपनीच्या नफ्यामध्ये सहभागी होण्याचा अधिकार. इथे जर बघितलं गेलं तर भागधारक जे आहे किंवा सभासद जे आहे हे सभासद कोणत्या अनुषंगाने कंपनीमध्ये गुंतवणूक करत असतात, तर त्या गुंतवणुकीवरती आपल्याला परतावा मिळावा. मग तिथे गुंतवणुकीवरती परतावा जो आहे तो परतावा म्हणून त्यांना काय मिळतोय, तर कंपनीला जो नफा प्राप्त होतोय या नफ्यामधून त्यांना लाभांश जो आहे तो लाभांश प्राप्त होत असतो. मग इथे ते नफ्यामध्ये सहभागी होण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार त्यांना असतो. मग वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये लाभांश जो आहे त्या लाभांशाला मान्यता जी आहे ती मान्यता देण्याचं आणि तो जाहीर झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत लाभांश प्राप्त करण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार त्यांना प्राप्त होत असतो. त्यानंतर भागधारणाबद्दलचे अधिकार. मग त्यांनी कंपनीचे भाग खरेदी केलेले आहे, त्या अनुषंगाने त्यांना भाग प्रमाणपत्र मिळवण्याचा अधिकार प्राप्त होतोय, भागांचे हस्तांतर करण्याचा अधिकार प्राप्त होतोय आणि हक्क भाग आणि बोनस भाग जे आहे हे बोनस भाग मिळवण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार तिथे कंपनीच्या सभासदांना प्राप्त होत असतो. त्यानंतर खटला भरण्याचा अधिकार जो आहे तो खटला भरण्याचा अधिकार. तर तिथे कायद्याअंतर्गत फसवणूक, बेकायदेशीर कृत्य, चुकीची वर्तणूक, कामाची टाळाटाळ करणारे संचालक व कंपनी यांच्या विरोधात खटला जो आहे तो खटला भरण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार प्राप्त होतो. जर हिशोब तपासणीसाने त्याच्या अहवालात अनुचित किंवा दिशाभूल करणारे विधाने केली असल्यास, म्हणजे हिशोब तपासणीसाने जर चूक केलेली असेल तर त्याच्यावरती खटला भरण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार सभासदांना असतो. संचालकावरती खटला भरण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार तिथे त्यांना असतो. 100 सभासद किंवा ज्या सभासदाकडे एकूण मतापैकी 10% मते आहेत असे सभासद निवारण न्यायाधिकार यांच्याकडे अर्ज करू शकतात आणि कंपनीच्या व्यवहाराची तपासणी करण्याची मागणी जी आहे ती मागणी ते करू शकतात. त्यांनी कंपनीला मालकीचं भांडवल पुरवलेलं आहे, जोखीम जी आहे ती जोखीम त्यांनी स्वीकारलेली असते, त्यामुळे त्यांना खटला भरण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार तिथे प्राप्त होत असतो. त्यानंतर सभासदांची कर्तव्य जी आहे ती कर्तव्य जर बघितले गेले तर तिथे सभासदांना काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्या ज्या आहेत ते जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. मग त्या अनुषंगाने तिथे सभासद जे आहेत ते नियमावलीमध्ये जे नियम दिलेले आहेत त्या सर्व नियमांना बांधील असतात आणि त्या नियमांची पूर्तता जी आहे ती पूर्तता करण्याची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी त्यांच्याकडे असते. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे भागधारकाची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी त्याने खरेदी केलेल्या भागाच्या रकमेइतकी मर्यादित असते. मग त्याची जबाबदारी ही असते की त्याने भागाची पूर्ण रक्कम जी आहे ती रक्कम कंपनीकडे भरणं आवश्यक असते. त्यानंतर अमर्यादित कंपनीच्या बाबतीत मध्ये आपण बघितलो की जर भागधारकाची किंवा अमर्यादित कंपनीचा जो सभासद आहे त्याची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी कशी असते, अमर्यादित असते. मग त्या अनुषंगाने अमर्यादित कंपनीच्या कर्जाची वा देणी अमर्यादित कंपनीने जे काही कर्ज घेतलेले आहे किंवा त्यांना जी काही देणी द्यायची आहे त्याची परतफेड करण्यासाठी ती व्यक्ती जी आहे ती व्यक्ती
व्यक्तिशः जी आहे ती व्यक्तिशः जबाबदार जी आहे ती व्यक्तिशः जबाबदार धरली जाते. मग त्या व्यक्तीने अमर्यादित कर्ज जी आहे ती कर्ज किंवा देणी जी आहे ती देणी देण्याची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी किंवा त्याचं कर्तव्य जे आहे ते कर्तव्य असतं ते त्याने पार पाडलं आवश्यक असतं. मग अशा प्रकारे आपण कंपनीचे सभासद जे आहे ते सभासद हे प्रकरण जे आहे हे प्रकरण आपण तिथे बघितलेलं आहे. आता पुढचं जे प्रकरण आहे तर त्या प्रकरणामध्ये आपल्याला तिथे जर बघितलं गेलं तर तिथे प्रामुख्याने आपल्याला कंपनीचे संचालक आणि मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी याचा विचार जो आहे तो विचार आपण पुढच्या प्रकरणामध्ये करणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण सभासद म्हणजे काय याचा विचार केलेला आहे. मग ते सभासदत्व जे आहे ते सभासदत्व कशा प्रकारे प्राप्त जे आहे किंवा सभासदत्वाचे निकष जे आहेत ते निकष आपण यामध्ये बघितले. त्यानंतर सभासदत्वाचे संपादन जे आहे ते संपुष्टात कशा प्रकारे येते आणि सभासद जो आहे त्या सभासदाचे अधिकार, कर्तव्य आणि जबाबदारी या घटकांचा सविस्तरपणे विचार जो आहे तो विचार या प्रकरणामध्ये आपण केलेला आहे. धन्यवाद.